नमस्कार, मी किरण आयरे. किरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण तांदळाची खीर कशी बनवायची ती बघणार आहोत. ही खीर बनवायला अगदी सोपी आहे आणि ही खीर आपण देवाच्या नैवेद्यासाठी बनवू शकतो किंवा स्पेशल पितृपक्षामध्ये ही खीर बनवली जाते. तर चला आपण सुरुवात करूया. त्याआधी काय काय साहित्य लागतं ते बघून घेऊया. इथे मी अर्धा लिटर दूध घेतले आहे आणि इथे तांदूळ मी बासमती घेतलेला आहे. पण तांदूळ घेताना तुम्ही सुवासिक तांदूळ घ्या, म्हणजे खीर छान बनते. केशर, तूप, ड्रायफ्रूट्समध्ये मी काजू, बदाम आणि पिस्ता घेतला आहे. वेलची पावडर आणि साखर. हे तांदूळ आहेत हे मी 10 ते 15 मिनिटं पाण्यामध्ये भिजत ठेवले होते. आता आपण तांदूळ आहेत हे मिक्सरला लावून घेणार आहोत. तर इथे हे बघा, इथे मी तांदूळ मिक्सरला लावून घेतले आहेत आणि एवढे बारीक करून मी घेतलेले आहेत. तर आता आपण खीर तयार करून घेऊया. तर इथे कढई गरम झाली आहे आणि त्यामध्ये मी तूप घातले आहे. आता ड्रायफ्रूट्स घालते आणि आपण तुपावरती चांगले भाजून घेणार आहोत. ड्रायफ्रूट्स भाजल्याने आपण जेव्हा खीर खातो तेव्हा मध्ये मध्ये ड्रायफ्रूट्स क्रंची लागतात, तेव्हा खीर खूप छान टेस्टी लागते. तर इथे आता छान भाजून झाले आहेत. आता यामध्ये आपण तांदळाची पेस्ट केली होती ती आता घालून घेऊया आणि तुपावरती जरा परतून घ्यायची आहे. जास्त वेळ परतीत राहायची नाही, नाहीतर इथे याचा गोळा होईल. आता यामध्ये आपण दूध घालूया आणि व्यवस्थित छान अशी मिक्स करून घेणार आहोत आपण. हे बघा, इथे अशा पद्धतीमध्ये चांगले मिक्स करून घ्या. इथे जर गुठळ्या झाल्या तर त्या मिक्स करताना गुठळ्या सहज मोडल्या जातात. तर इथे आता 10 मिनिटं झाली आहेत आणि खीर ही चांगली शिजली आहे. तर हे बघा किती छान अशी खीर शिजली आहे. आता यामध्ये मी केशर घालते, वेलची पावडर घालते आणि साखर घालते. साखर ही खीर शिजल्यानंतर घालायची आहे, त्यामुळे खीर ही चांगली आणि पटकन शिजली जाते. जर आपण साखर आधी घातली तर खीर शिजायला थोडा वेळ लागतो. आता आपण यामध्ये मीठ घालून घेऊया. गोड खीरमध्ये जर आपण मीठ घातले तर खीरला अजून खूप छान अशी टेस्ट येते. तर हे बघा, इथे आता उकळ आली आहे आणि खीर ही छान अशी झाली आहे. हे बघा किती घट्ट अशी मलाईदार खीर तयार आहे इथे. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल आणि तुम्ही चॅनलवरती नवीनच असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा. तर चला आपण ही खीर सर्व करूया. हे बघा किती छान अशी खीर झाली आहे. ही खीर बनवायला अगदी सोपी आहे आणि कमी साहित्यामध्ये खूप टेस्टी अशी ही खीर बनली जाते. अशीच एक तांदळाच्या खीरची व्हिडिओ मी अपलोड केलेली आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तर आता आपण बघूया ही खीर कशी झाली आहे ती. ही बघा किती मलाईदार, कलरही किती सुंदर आला आहे आणि घरातील माणसांना आवडेल अशी खीर इथे तयार झाली आहे. तर चला भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत नमस्कार.